मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थवर आज पुन्हा मनसेची बैठक। मनसे नेत्यांसह विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार। मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी निवडी संदर्भात संध्याकाळी 6 वाजता बैठक। राज्य सरकारच्या छावा राईड ॲप आधारित रिक्षा टॅक्सी बस प्रवासी वाहतुकीचं संचालन एसटी महामंडळ करणार। या ॲपचे नियम कार्यपद्धती ठरवण्यासाठी महामंडळाच्या उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समितीची स्थापना। नागपुरात नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी। आजपासून नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया। नागपूर जिल्ह्यात 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतींची निवडणूक। मुंबईच्या नायगावमधील बीडीडी चाळीतील 423 पोलिसांना मिळणार घरं। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून नायगाव बीडीडी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत 5 पुनर्वसित इमारतींचं बांधकाम पूर्ण। बुधवारी 864 घरांच्या चाव्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप होणार। पुण्याच्या पीएमपीएमएल प्रशासनानं तिकीट तपासण्यासाठी 20 पथकं नेमली। 1 तारखेपासून तिकीट दरात वाढ झाल्यानं फुकट्या प्रवाशांना चाप बसवण्यासाठीच पथकांची निर्मिती। पीएमपी प्रशासनाला फुकट्या प्रवाशांकडून ऑनलाईन दंड आकारता येणार। नाशिकच्या निफाडमध्ये पारा घसरला। कोंदेवाडीतील गहू संशोधन केंद्रात 9.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। नंदुरबारच्या देवगोई घाटातील अपघातात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। अक्कलकुवा पोलिसांमध्ये चालक आणि आश्रमशाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल होणार। बसमध्ये 56 विद्यार्थी, शिक्षक आणि शिपाई होते। छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्तांच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट। बनावट अकाउंटवरून पैशांची मागणी। अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि नेत्यांकडे पैशांची मागणी। आयुक्त जे श्रीकांत यांची सायबर पोलिसात तक्रार दाखल। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या 13 मालमत्तांच्या लिलावाला विशेष न्यायालयाची परवानगी। मालमत्ता अशाच पडून राहिल्या तर त्याची किंमत कमी होणार। तात्काळ लिलाव व्हायला हवा, न्यायालयाचं निरीक्षण। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर शहरात रिअल इस्टेटचं जोरदार टेक ऑफ। खारघरमधील सेंट्रल पार्क जवळील भूखंडाची तब्बल 5,06,000 रुपये चौरस मीटर दरानं विक्री। नवी मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडणार। परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या। पालघरमधील वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजची उच्च न्यायालयात धाव। खासगी वैद्यकीय कॉलेजकडून जागा रिक्त राहत असल्याचा दावा। खडकवासला धरणासमोरील पुलाची दुरुस्ती होणार। स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल धोकादायक असल्याचं स्पष्ट। पूल दुरुस्तीसाठी 2.5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित।